ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. आज गुढीपाडवा. हं? म्हणजे आपलं नववर्ष. हं? त्यानिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हं? तुम्हाला हे नववर्ष सुख समाधानाचे जावो आणि भरभराटीचे जावो. तुमची खूप काही प्रगती हो. तुम्हाला आरोग्य लाभावं. हं? अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर मंडळी, काल अमावस्या होती. हं? त्यानिमित्त आपल्याकडे खूप मंडळीने त्यांच्या पितरांकरता हं? अन्नदान, काही पूजा अर्चा, पितृनिवारण विधी याकरता दक्षिणा पाठवली होती. हं? आपण काल अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांच्या पूजा अर्चा सर्व काही गोष्टी करून घेतल्या. हं? सर्व व्यवस्थित झालं. तर आपल्याला सांगायचं काय, आता नववर्ष लागलं आजपासून. आता जसं जानेवारी नववर्ष आपण बरेच मंडळी समजतो. हं? आणि त्याच्यावर आपले चालू असतं सर्व गोष्टी. खूप शुभेच्छा वगैरे येतात. हं? खूप येतात. कधी? जानेवारीमध्ये. 1 जानेवारीला. तशा आता ही आपल्या भारतीयांचं जे नववर्ष आहे आजपासून सुरू होतोय, म्हणजे झालंच म्हणा की आता सकाळी सकाळी झालं चालू. त्याच्यासाठी पाहिजे तेवढ्या काही शुभेच्छा आल्या नाहीत. मला वाटतं की आता आपली संस्कृती जी आहे ते विसरत चाललोत. बऱ्याचशा मंडळींना चैत्र ही अगर वैशाख हे जे महिने आहेत आपले मराठी महिने, हं? अगर आपल्या धर्मातील जी महिने आहेत तेच माहीत नाहीत. जरा वाटतं मला कसं तरी, पण विसरत चाललोत आपण. जी का आपल्या मृत्यू कुणाचा होतो ते आता बरेचसे मंडळी काय करतात, बऱ्याच मंडळीला माहीत आहे ते करतात बरोबर. समजा मृत्यू झाला की त्या तिथीला झाला तर ते तिथीला वर्षश्राद्ध अथवा मासिक जे असतं ते करतात. परंतु बरेच जण समजा 2 तारखेला झालं, 4 तारखेला झालं, याच्यावर चालतात. पण तसं नाही आहे ते. आपले जी भारतीयांचे जे सण आहेत, हं? ते तिथीनुसार चालतात. तर ते आपलं बी मृत्यू कुणाचं काही असेल, काही असतील गोष्टी, हं? अगर बऱ्याचशा गोष्टी त्या तिथीनुसारच कराव्या लागतात. एवढं सांगायचंय. आपण आपल्या संस्कृतीचं जतन करणं फार गरजेचं आहे हो. खूप छान आहे. तुम्ही दुसऱ्याचं घेऊ नका असं माझं म्हणणं नाही. हं? परंतु आपलंही जपा. दुसऱ्याचं चांगलं लांब लचक नाक आहे म्हणून ते बघण्यासाठी ठीक आहे, पण वापरण्यासाठी आपलंच नाक कधी कामाला येतं. आपली संस्कृती जपावी. दुसऱ्याचा स्वीकार करायचा असं नाही, करायचा पण आपल्याला सोडायचं नाही. आपल्या संस्कृतीला सोडायचं नसतं. हं? आपलं ते आपलंच असतं. आपलं ते आपलंच असतं. आपल्याला जपून दुसऱ्याचा बी स्वीकारा, अडचण नाही. काही गोष्टी आता जग त्याच्यावर चालतंय, त्यानुसार आपल्याला चालावे लागेल. हं? परंतु आपलं विसरायचं नाही. आपलं विसरायचं नाही. आता आजकाल ही जी परेशानी चालली, अडचणी निर्माण होल्यात. हं? खूप काही अडचणी निर्माण होल्यात, खूप. आणि त्या अडचणी, हे जे आपलं आधुनिक जीवन आहे आणि खूप परेशानीमध्ये तणावाखाली लोक
खूप तणावाखाली, टेन्शनमध्ये, सुख समाधान हे त्यांना नाहीच. त्याचे कारण हेच आहेत. समजा एक उदाहरण घेऊ की आता आज गुढीपाडवा आहे. हं? गुढीपाडवा काय आहे, आपण काय करतात, कुठलं काय करायला पाहिजे, अगर काय सण वार असा काही नाही. हं? काही नाही, चाललंय राडा. अहो काम ह्या गोष्टी चालल्याच आहेत आपल्या जी काय मिळकत, पण सणासाठी काही थोडासा वेळ काढावा, सण साजरा करावा, हे आता विसरूनच चाललोत. वाढदिवस करतात, वाढदिवस ते आपल्या ह्याच्यावरून तारखेवरून भन्नाट करतात. इतर त्या ह्याच्यावरले फार मोठे मोठे करतात. मग आपलंच का होत होतं का जरा? हं? आपल्या ह्याचाही विचार करावा. आपले सण, या सणाला आपण काय करायला पाहिजे, सण साजरा करावा लागतो, त्याच्यापासून काही गोष्टी शिकायच्या असतात. हं? जे आपलं दररोजचं चालली रुटीन, त्याच्यामध्ये काहीतरी बदल असावा, काहीतरी नाविन्य यावं, यासाठी सण आपण करतो. जी पूर्वीचे लोक आहेत त्यांनी बरोबर जिथल्या त्या शिस्तीमध्ये करून ठेवलेलं आहे, पण त्याचा वापर होत नाही. त्याचे कारण आहे, त्याच्या उद्देश आहे त्याच्या मागं. हं? त्यांचे उद्देश चांगले होते, चांगले आहेत. त्या उद्देशाला अनुसरून आपणही चालायला पाहिजे. आपल्याला आनंद मिळण्याचे कारणच तेच. अहो सणाचा वेळ भेटत नाही, कशाचा वेळ, सारखी काम 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 काम. हं? अरे काम करण्यासाठीच आलोत आपण, काम रिकामं बसायचंच नाही. काम केल्याशिवाय होत बी नाही, काही काम करावेच लागतात. पण त्यातून काहीतरी कामाला विश्रांती भेटावी, काहीतरी थोडंसं बदल व्हावं, या उद्देशानं हे आपले सण असतात. त्या सणानुसार आपण करायला पाहिजे, काही गोष्टी वेळ काढायला पाहिजे. आपण दुसऱ्याचं अनुकरण खूप करतो. हं? दुसऱ्याचंच अनुकरण करतो. तुमचं करू नका असं नाही, पण आपलं विसरू नका, हेच माझं म्हणणं आहे. दुसरं काय नाही. आपल्यात खूप मज्जा आहे हो, आनंद आहे, आनंद घ्यायचा. हं? आज तुम्हाला तणावाखाली राहावं लागतं, त्याचं कारणच ते की आपण विसरून चाललोत, आपले नेम विसरतो, त्याच्यामुळे आपण तणावामध्ये राहतो. देव धर्म हे विसरून चाललोत. आपण करायचं, काम करायचं, पण जे काय काम करतो त्याला यश येण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी देवाला भजलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यावेळेस आपण जी काय काम करतो, काय जी करतो, त्याला प्रगतशील मार्ग सापडतो. तुम्ही किती बी पळा, काही उपयोग नाही. किती बी पैसे कमवा कमवा कमवा, काय कमवा, पण तुम्ही आनंदी नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. आज या गोष्टीसाठी पैसे कमवलेत की ती गोष्ट समजा प्राप्त झाली की तुमच्या पुढे दुसरं आव्हान राहतं तयार. आज समजा आपण एखादी वस्तू घेतली, शोची वस्तू घेतली, मोबाईल असेल, काही तुमच्या आवडीचं, त्याच्यासाठी पळलात, घेतली की नव्याचे 9 दिवस संपले की पुन्हा नवीन काहीतरी उद्भवतं. पुन्हा त्याच्या मागं पळायचं 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 पळायचं, नुसतं पळायचं. पळून काहीच होत नाही, काय फक्त परेशानी होती. पळा ना, मी कुठं पळू नका म्हणतो, पण ही आपली संस्कृती, देव धर्म विसरू नका, ती करा. तुम्ही पळल्याचं नक्कीच सार्थक होतं, नक्कीच सार्थक होतं. त्यासाठी पळायला काही अडचण नाही, पण तुम्ही हे सोडून पळू नका, याला धरून चला. तुम्ही समाधानी व्हाल, खूप समाधानी व्हाल. काही गोष्टी सणावाराच्या, देवधर्माच्या, ह्या गोष्टी करत राहा. थोडा तरी वेळ द्या त्याला.
तुम्हाला वेळच नाही, या कामापुढे तुम्हाला वेळच नाही. आता मी एखादं सांगितलं ना, असं मला फोन येणार की अगर प्रत्यक्ष भेटतात की खूप परेशानी हो, तणावाखाली माझं हे काम होईना गेलंय, ते होईना गेलंय, असं होईलंय वगैरे वगैरे वगैरे, अडचणी खूप येल्यात. मी म्हटलं ना, तुम्ही जप करा, मी करा. अहो मला वेळच भेटत नाही हो, काय सांगणार, वेळच भेटत नाही. अरे मग पळतो कशाला? हं? तुला वेळ भेटत नाही, मग तुला समाधान नाही, तुझं काम होत नाही, तू हे करणं, मग कसा वेळ भेट? तुला ह्याला वेळ भेटत नाही तर आम्हाला तर कुठं वेळ आहे? या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही तर मग पळा, मग नुसतं पळा, परेशानीमध्ये पळा, सुख समाधान कुछ नाही, नुसतं वांग 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 उगं फिरतात. बोलू द्या, काही अडचण नाही. फक्त आम्हाला परत सांगू नका की आमची खूप परेशानी चालली म्हणून. आम्ही सांगितलं तर ऐकत नाहीत. सांगितलं की करा, देवाचं करा, देव देव करा, थोडासा वेळ द्या त्याला, देवाचं नामस्मरण करा, थोडीशी देवपूजा करा, देवाला स्मरण करा. तुम्ही पळताय ना, तुम्ही आनंदाने पळाल, आनंदाने नाहीत पळत. तुमच्या मानेवर असं वजं दिलंय, त्याच्यामुळे पळताय तुम्ही. प्रापंचिक वजं काय असलं, आणि ते पळून पळून आनंद बी नाही. आणि असे पळून पळून मेलेले माणसं, मग त्यांचा अतृप्त आत्मा होतो. त्यांच्या आशा स्वप्न अधुरे राहतात, आणि मग त्यांच्या पुढच्या पिढीला त्रास द्यायला चालू करतात. चालूच राहतं, स्वतःही पळले पळले परेशानीमध्ये आणि दुसऱ्याला परेशान करतात. त्यासाठी जरा विचार करा. आज तुम्हाला नव्या वर्षाच्या काही गोष्टी सांगलो तर तुम्ही आजपासून तरी बदल करावेत. थोडंसं तरी देवाचं नामस्मरण करा, जप करा, पूजा अर्चा थोडं थोडं करा हो. देवाला हृदयात ठेवा, देवाचं स्मरण करता. त्यावेळेस तुमची परेशानी, तुम्हाला आनंद भेटेल, परेशानी दूर होईल. एवढं सांगायचं आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त, नववर्षानिमित्त नवीन संकल्प करावा, काहीतरी बदल करावा, या उद्देशाने हा 4 शब्द बोलले. बोलले 4 शब्द. कदाचित त्याच्यात कुणाला राग बी येऊ शकतो. राग आला तरी मला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. काय फरक पडणार नाही? तुम्हाला ज्या अर्थी मी सांगतो त्या अर्थी मी करतो म्हणून सांगतो तुम्हाला. मला अधिकार आहे सांगण्याचा, करतो ना मी, मग बोलायला काय अडचण आहे? अगोदर मी स्वतः करतो, त्यावेळेस मला बोलतो, म्हणजे तुम्हाला बोलतो, तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे मला. तुम्हाला ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुमचा प्रश्न आहे. तरी परत एकदा सांगतो की आता नवीन वर्ष आजपासून सुरू झालं आहे. नवीन पाडवा आहे, म्हणजे नवीन वर्षातलं पाडवा म्हणतो आपण ती. आणि त्याच्या निमित्त तुम्ही आज काही संकल्प करावेत, काही गोष्टी करायला सुरुवात करावी, याच्यासाठी बोलायचं आहे. तर असो, तुम्हाला नवीन कामाला, कुठल्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी काही असतील, तुमचे संकल्प असतील, तर आजपासून सुरुवात करावी, यासाठी हे 2 शब्द बोललोय. तर असो, आता आपला निरोप घेतो आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला सुख समाधान लावावं, तुम्हाला सद्बुद्धी येऊन देवाच्या मार्गी लागावं, देवदेव करावं, जप तप अशा गोष्टी कराव्यात, अशी अपेक्षा धरून हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.